हॅलो फ्रेंड्स, VAG ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते. घेऊन आली आहे गुंतण्या आतुर फिरुनीचा पुढचा भाग. कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी आठवण करून देईल, आधीचे पार्ट नक्की वाचून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सुरुवात करूया. गुंतण्या आतुर फिरुनी भाग 6. जसजशी रात्र होऊ लागली, पर्णिकाचे डोळे केतनच्या वाटेकडे लागलेले. तो म्हणाला तसाच नक्की मित्रांसोबत पार्टीला गेला असेल का, हा प्रश्न तिला सतत अस्वस्थ करून सोडत होता. त्यात आज तिचा उपवास होता. तिनं तो मागच्या वर्षीपेक्षाही आणखीनच कडक केलेला. त्या नवऱ्यासाठी जो तिच्या आयुष्यात म्हणायला तर होता, पण तिची एखादी चूक झाली तर तो तिच्या हातून जाऊ सुद्धा शकत होता. आणि आता तिला तो कायमचा तिच्या आयुष्यात राहायला हवा होता, म्हणून तिचं त्या दृष्टीने हे पहिलं पाऊल असणार होतं. तिनं रात्रीचं जेवण बनवलेलं ती सर्वांसाठी जेवणाचं बाहेर घेत होती, पण मनात फक्त केतनचाच विचार चालू होता. राहून राहून तिला तो आठवत होता. आत्तापर्यंत झालेल्या चुका आजपासून सुधारायच्या असं तिनं ठरवलेलं. त्याला इतकं प्रेम द्यायचं की त्याने तिला सोडायचा विचारही करू नये. पण त्यासाठी तरी केतन घरी यायला हवे. आज ते जेवायला नाही आहेत हे माहिती असून सुद्धा तिला एक मनाला वाटत होतं की काहीतरी चमत्कार व्हावा आणि ते घरी यावे. पण असे चमत्कार खऱ्या आयुष्यात थोडीच घडतात. कृती सुद्धा तिला जेवणाचं बाहेर घ्यायला मदत करत होती. इकडे मात्र मेहफिल जमलेली ऑफिसमधल्या मित्रांची. ते सगळे एका हॉटेलमध्ये आलेले पिऊन फुल टून होते. वा केतन ब्रो, मानलं तुला. तू त्या हॉट कियारा सोबत सारसबागेत गेला होतास म्हणे. अरे यार, ते तिनं खूप आग्रह केला म्हणून सोड ना यार. ओ सोड का, पण मजा आहे बाबा तुझी. घरी एक बाहेर एक, आम्हाला तर एक सुद्धा पटत नाहीये. गप रे, कसली मजा. काहीही. ती एवढी सुंदर मुलगी मला कशाला भाव देईल. काय हे तू बोलतोयस? मग उगाच तुझ्या सोबत आली होती का? हो ना, मग आम्हाला कधी विचारत नाही ती. ते कसं? हो, तुलाच का बरं विचारलं? आणि काय रे, तू काय कमी हँडसम आहेस? ए बाबा, मी मॅरिड आहे. हो का, म्हणून तिच्याकडे पाहत नाहीस का कधी? ती आल्यापासून सगळे लाईन मारतात तिच्यावर आणि तुला आवडत नाही ती. काहीही बंडल मारतोयस आता. अरे आवडत नाही असं नाही काय बोललो मी. आवडणं ही गोष्ट वेगळी असते. थोडीच आवडणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळते. सोड. अरे विचार कर, ती आम्हाला नाही तुला लाईन देते म्हणजे आम्हाला तरी असंच वाटतं बुवा. बर सोडा तो विषय, केतन म्हणत होता. पण आता कुठेतरी इतरांनी त्याची स्तुती केलेली आणि त्याचंही मन धावू लागलेलं भलतीकडे. स्वतःचंच कौतुकही वाटत असावं, आपण हँडसम आहोत आणि खरंच ती आपल्याला लाईन देत असेल तर. आणि हे काय, तू घेतली नाही अजून? घे ना थोडी. हे असं नाही चालणार आहे केतन, आपण एन्जॉय करायला आलोय ना. नीरवने त्याच्या गळ्यात हात टाकत त्याच्या समोरचा ग्लास उचलत त्याच्या समोर केला. अरे मी नाही घेत, यू नो ना. तो ग्लास बाजूला करत म्हणाला. अरे काही नाही होत, आज कियाराच्या खुशीत घेऊन टाक. घे रे. नीरवने जबरदस्तीने त्याच्या समोर ग्लास केलेला आणि एक क्षणात पर्णी आणि कियारा त्याच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. त्याच्या मनात दोघींमध्ये आपोआपच कंपॅरिझन सुरू झालेलं. एक इतकी मॉडर्न असून सहज त्याला भाव देत होती आणि दुसरी त्याचीच हक्काची बायको, एवढी साधी राहणारी जी त्याला नवरा असून त्याचा हक्क देत नव्हती. आपोआपच काल ओघात पर्णीच्या जवळ गेल्यावर तिने ज्या प्रकारे त्याला दूर ढकललेलं त्याला आठवलं, तसं त्याने पटकन त्याच्या आग्रह करणाऱ्या नीरवच्या हातातला ग्लास घेतला आणि एका दमात रिकामा करून टाकला. पर्णी खालीच हॉलमध्ये सोफ्यावर झोपलेली केतनची वाट पाहत वाजलेल्या डोरबेलने तिची झोप मोडली. तेव्हा कुठं तिच्या लक्षात आलं की आपण केतनची वाट पाहता पाहता इथं सोफ्यावरच झोपून गेलोय. घड्याळाकडे तिचं लक्ष गेलं तर घड्याळात रात्रीचे 11 होत होते. पुन्हा एकदा डोरबेल वाजली तशी ती शितापीने उठली आणि तिनं पहिलं जाऊन दार उघडलं तसा केतन जवळ तोल गेल्यासारखा तिच्या अंगावरच आला.
तिनंही त्याला आधार देत पकडलं आणि तो जसा तिच्या आणखी जवळ आला, तिच्या लक्षात आलं तो ड्रिंक करून आलाय. पहिल्यांदा असं काहीतरी घडत होतं तिच्या आयुष्यात. तिला थोडं वाईटच वाटलेलं त्याला असं पाहून. किती वेळ लावलायस दार उघडायला, एवढंही कळत नाही? केतन, हे काय तुम्ही ड्रिंक केलंय का? सांगू तुला आता सगळं का केलं ते. तो अगदीच तिच्या तोंडासमोर येऊन म्हणाला. डोळे लाल झालेले त्याचे. सवय नव्हती त्याला ड्रिंक्सची आणि त्यामुळे त्याची अवस्था खराब होती. इट्स ओके, राहू द्या, नका सांगू. का? आता ऐक ना, का केलं तेही सांगतो ना मी. सगळे उठतील केतन, प्लीज थोडं गप्प राहाल का? दार लावू द्या मला आता. तिने त्याला बाजूला करत आधी डोर लावलं आणि तो मात्र काहीतरी बडबडत तसाच वर जायला निघाला होता, जरी त्याला नीट चालताही येत नव्हतं. तिने पटकन मेन डोर लावलं आणि धावत येऊन त्याला पकडलं. केतन, थांबा, अहो मी येते. काही नको, तू सोड मला पर्णी, मी जातोय माझा मी रूममध्ये, तेवढं समजतंय मला. तो तिने पकडलेला हात सोडवायचा प्रयत्न करत म्हणाला. हो, ते दिसतच आहे. चला आता गपगुमाने, प्लीज काहीही बडबड करू नका. काय अवस्था केली आहे ही? घरी कळलं तर काय विचार करतील याचा विचार तरी आहे का तुम्हाला? काय म्हणालीस? वरून मलाच उलट बोलत आहेस? हे सगळं तुझ्यामुळे होत आहे, हे कळत नाहीये ना तुला? मी कोणाला बोलतोय म्हणा? मी कोण आहे? का तुझ्या आयुष्यात दुसरं कोणी आहे पर्णी? खरं सांग. नाही आता सांगच. तो एकदम थांबत तिचा हात दाबत विचारू लागला. अहो काय बोलताय तुम्ही केतन? घरातले सगळे झोपले, प्लीज शांत राहा प्लीज. ती त्याचा हात सोडवत म्हणाली. मला बोलू द्यायचं नाही असं ठरवलेस ना? जाऊ दे, इथून पुढे तुझ्याशी बोलणारही नाहीये, बघशीलच तू. तो आणखी तावातावाने पुढे बोलतच आईबाबांच्या रूमकडे निघालेला. अहो केतन, इकडे नाही, तिकडे आपली रूम. पर्णिकाने पटकन पुढे होऊन त्याला पकडलं आणि ओढतच त्यांच्या रूममध्ये आणलं आणि आत येताच त्याला बेडवर बसवलं. इथे बसा, उद्यापासून घरी गणपती येणार आहेत. केतन, आई बाबांना कळलं ना तुम्ही असं ड्रिंक करून आलाय तर काय विचार करतील ते? थोडं विचार करत जा. तिनं दार लावतच त्याला जरा सुनावलं आणि त्याच्या जवळ आली. मग कळू दे ना त्यांनाही कळू दे की पर्णिका माझी बायको म्हणणारी माझ्याशी कशी वागते आहे. केतन, बस, एकदम चूप, एकही शब्द बोलला नाहीयेत हा तुम्ही आता. तिने त्याच्या ओठावर बोट टेकवलं तसा तो रागाने मान वळवून गप्पा बसला आणि तिने त्याच्या अवस्थेकडे एक वार पाहिलं. पुन्हा मनाशी काहीतरी निर्धार करत पुढच्या क्षणाला ती त्याच्या शर्टची बटन्स खोलू लागली. नको करू तू माझं काही गरज नाही. तो तिचा हात झटकत होता पण ती मात्र ऐकत नव्हती. ती जबरदस्तीने त्याची मदत करत होती कारण तिला कळत होतं तो त्या अवस्थेत नाहीच आहे. कसं असतं ना, एखादी व्यक्ती आजारी असते तेव्हा आपण त्याची काळजी घेतो कारण आपल्याला माहिती असतं त्याला स्वतःची काळजी घेता येणार नाहीये. एखादा व्यक्ती खड्ड्यात पडतो कारण काही असू दे, तेव्हा ती बाहेर येण्यासाठी त्याला दुसऱ्या व्यक्तीचीच गरज असते. जेव्हा नातं छान असतं, आपला पार्टनर अशा परिस्थितीत असेल तर आपण न मागताही त्याची मदत करतोच. पण जिथं नातंच कमकुवत आहे तिथं ते नातं तोडण्यावरच भर दिला जातो. ही आहे आजची वस्तुस्थिती. जेव्हा की त्या व्यक्तीला गरज असते प्रेमाची. सध्या तरी तिची अवस्था वेगळी अशी नव्हतीच, पण तिला माहिती होतं यात आपलीही काहीतरी चूक आहे आणि समोरच्या व्यक्तीला आपण चुकत आहोत हे सुद्धा माहीत नाहीये. मग ही तिची जबाबदारी होती त्याला समजून घेण्याची, त्याला त्याची चूक बोलून दाखवून न देता तरीही त्याची चूक त्याला समजावण्याची आणि त्याला पुन्हा आपल्या जागेवर आणण्याचीही. कठीण नक्कीच होतं, पण हे आव्हान कसं पेलणार होती हे पाहण्यासारखं असणार होतं. ती यात सगळ्याचा खोल विचार करत मनाशी काही निर्धार करत होती. तिने त्याचे शूज आणि सॉक्स काढले आणि तिथेच कोपऱ्यात ठेवले. तिने त्याचे कपडे काढले आणि त्याला त्याचा नेहमीचा टी-शर्ट घालू लागली. त्याची मात्र काहीतरी अखंड बडबड चालू होती. ती त्याकडे दुर्लक्ष करत त्याचं सगळंच करत होती. आय एम जस्ट टायर्ड टू दिस लाईफ. आय हेट यू पर्णी. तुझ्यापेक्षा कित्येक पटीने ती कियारा चांगली आहे
आय लव्ह हर. त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले आणि ते ऐकताच मात्र ती जागीच थिजली. खूप खूप हर्टिंग होतं हे तिच्यासाठी. आपल्याच नवऱ्याच्या तोंडी भलत्याच कोणाचं नाव असणं, त्या क्षणाला कानात कोणीतरी गरम शिसं ओतावं असंच क्षणभर वाटून गेलं तिला. त्याने तिला स्वतःहून सांगावं याचीच तर ती वाट पाहत होती, पण ते अशा प्रकारे नव्हे. आत्ता तो पूर्ण शुद्धीत होताच कुठे. ते ऐकल्यावर रडकुंडीला आलेली ती घशाशी आलेला आवंढा गिळत मनावर दगड ठेवून त्याला म्हणाली, केतन प्लीज ऐका ना, शांत झोपा आता तुम्ही, तुमची अवस्था नाही आहे. ती त्याला बेडवर झोपवत म्हणाली आणि त्याला थोपटू लागली. तिचा आवाज आपोआपच जटावलेला, पण तिच्या आवाजात झालेला चढउतार जाणून घेण्या इतपत तरी शुद्ध होती कुठं त्याला. तीही एव्हाना त्याच्यासोबत बेडवर आडवी झाली, त्याला जाणीवपूर्वक जवळ घेऊन थोपटत होती. दूर होतो, तू नको येऊ माझ्याजवळ परनी, प्लीज यार. गप्प झोपणार आहात, एकदा सांगितलं ना. आई बाबांना कळलं तर रागावतील ते तुम्हालाच, कळतंय का सांगू जाऊन त्यांना. तिनं त्याला थोडं धमकावत जबरदस्तीने जवळ ओढलं, तसा तोही शांत पडला आणि तिला बिलगून झोपला. पर्णिकाचं मात्र विचारचक्र पुन्हा सुरू झालेलं. सगळं आभाळ जणू कोसळते असं काही त्या क्षणाला तिला वाटत होतं. अन एवढ्यात बाहेर खरंच मोठी वीज चमकली. बहुतेक बाहेर जोराचा पाऊसही सुरू झालेला. लाईट्सही अचानक गेले. आत जळणारा तो छोटा 0 बल्बही विजून गेला आणि रूममध्ये पूर्ण अंधार झाला. जणू काही नियतीच हा संकेत देऊ पाहत होती आणि वाईट काहीतरी घडण्याची कोणकोण तिच्या मनाला अस्वस्थ करत होती. ती एकतर वेड्यासारखी कधीची त्याची घरी येण्याची वाट पाहत होती, आणि तो आला ते असा, आणि आज तर काय, तिचं नावही घेतलेलं, जे तिच्या अंतर्मनाला क्षणाक्षणाला रक्तबंबाळ करत होतं. वाटतं तितकं सोपं असणार नव्हतं हे, जेवढं तिला वाटत होतं. केतन खरंच कोणा मुलीच्यात अडकलेत ही शंका आता खात्रीत बदललेली, आणि हेच त्याच्या तोंडून ऐकल्यापासून तर तिला अतिशय एकटं पडल्याची फिलिंग येत होती. आता तिलाच काहीतरी करावं लागणार ही भावनाही तीव्रतेने सतावत होती, आणि त्यासाठी तरी तिला उद्याची वाट पाहावी लागणार होती. गणपती उत्सव होईपर्यंत ती बिझी राहणार होती. तिचाही नाईलाज होता. सगळं ठरवते तसंच व्हायलाही तर हवं होतं. तिचं लक्ष एका क्षणाला आपोआपच केतनकडे गेलं, जो आता निद्रेच्या अधीन झालेला. केतन, मी खूप प्रेम करते हो तुमच्यावर, फक्त माझं प्रेम करण्याची पद्धत जरा वेगळी आहे. प्लीज ती थोडी समजून घ्या ना. मला मान्य आहे मी कदाचित कमी पडले असेल बायकोच्या कर्तव्याबाबतीत, पण आय प्रॉमिस यू आता नाही पडणार. दुसऱ्या दिवशी, आज गणेश चतुर्थीची सुट्टी होती. केतनला सकाळी जाग आली, तीही जरा उशिराच. तेही उठल्यावर त्याला डोकं जडजड वाटत होतं. तो डोकं दाबतच उठला. अरे यार, आज हे डोकं इतकं का जड झालंय, तो स्वतःशीच म्हणत उठला. आणि त्याला आपण काल ड्रिंक करून आल्याचं आठवलं, आणि पुन्हा पुसटचं पर्णिकासोबतचं बोलणंही त्याला आठवू लागलं. पण आपण तिच्याशी काय बोललोय हे मात्र त्याला काहीच आठवत नव्हतं. तशी त्याला एकदम मनाला भीतीच स्पर्शून गेली. ओ माय गॉड, पर्णीला मी काही बोललो नाही ना रात्री. अरे यार, या निर्याच्या मी कशाला त्याचं ऐकून ड्रिंक केलं. ओ शिट, ती आई बाबांना काही बोलायची तर नाही ना, पण तिलाही कळायला हवं तिची चूक तिला कशी महागात पडू शकते. मला ना तिचा रागच आलाय. तो मनातच बोलत होता आणि एवढ्यात पर्णीवर आली. आजचा पार्ट इथंच संपलाय. आता बघूया पर्णिका काल रात्री घडलेल्या गोष्टीवरून त्याला आता काही बोलते का. पुढं काय होतं हे पाहण्यासाठी ऐकत राहा गुंतण्या आतुर फिरोनी. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.